पावसाळ्यामध्ये घराघरात सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी असे आजार हे पसरतात. त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होते, आपली भूक मंदावते आणि आपली पचनशक्ती ही बिघडते. तर ऋतूनुसार आपण आपल्या आहारात हे बदल करायलाच हवे. त्यासाठीच आपल्या शरीरातील पचनशक्ती सुधारण्यासाठी पौष्टिक असे लाडू आज आपण इथे बनवणार आहोत. या लाडूची रेसिपी ही मी तुम्हाला व्यवस्थितरित्या इथे सांगणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्णपणे हा बघायचा आहे. तर ठीक आहे, सुरुवात करू. धनश्री रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं खूप 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 स्वागत. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथे जे इम्युनिटी बूस्टर लाडू बनवणार आहोत, ते लाडू बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहे. आणि बघा, मी ही जी वाटी इथे दाखवत आहे, याच वाटीने मी सर्व जिन्नस इथे मोजून घेणार आहे. शेंगदाणे हे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजताना आपण ते मंद आचेवरच भाजणार आहोत. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खनिजे आणि फायबरचे प्रमाण हे असते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती ही वाढवण्यासाठी शेंगदाणे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. आपल्या आहारामध्ये रोज मुठभर तरी शेंगदाणे हे असायलाच हवे. आता बघा, मंद आचेवरती आपले शेंगदाणे इथे भाजत आलेले आहेत. साल निघेपर्यंत आपल्याला शेंगदाणे हे व्यवस्थित असे खरपूसरित्या भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजताना गॅस हा मंदच ठेवायचा आहे. बघा, आपले शेंगदाणे इथे भाजत आलेले आहे आणि त्याचे साल देखील निघालेलं आहे. आता हे शेंगदाणे आपण एका ताटात इथे काढून घेणार आहोत. शेंगदाणे काढून झाल्यानंतर आता आपण अर्धी वाटी इथे मगज बी घेणार आहोत. मगज बी किंवा आपण टरबूजाचं बी घेतलं तरीही चालेल. आता हे जे बिया असतात ते आपल्याला इथे व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचे आहेत. मगज बीमुळे किंवा टरबूजाचे बीमुळे आपल्या शरीरामधील पौष्टिक घटक हे वाढण्यास मदत होते. मगज बी ही जी आहे ती अतिशय पौष्टिक अशी असते. आपल्या शरीरामधील रक्ताच्या गुठळ्या जे झालेल्या असतात किंवा विषारी पदार्थ जे असतात ते बाहेर टाकण्यासाठी ही मगज बी आपल्याला उपयोगी असते. आता ही मगज बी अगोदर ही चपटी असते आणि भाजल्यानंतर टम्म अशी फुगते. बघा, आता भाजल्यानंतर ही टम्म अशी फुगून वरती आलेली आहे. म्हणजे आपली ही मगज बी इथे व्यवस्थितरित्या भाजली गेलेली आहे. आता ही मगज बी देखील आपण इथे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आता आपण अर्धी वाटी तीळ इथे घेणार आहोत आणि हे तीळ देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. तिळाचा जो कच्चा वास असतो तो जाईपर्यंत आपण तीळ हे मंद आचेवरती भाजून घेणार आहोत. तिळामध्ये फायबर आणि कॅल्शियमचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असते. कॅल्शियममुळे आपली हाडे दुखणे, सांधे दुखणे हे जे आजार असतात हे आपले बरे होतात. त्यामुळे कोणताही आजार झाला तर तीळ खाणे हे अतिशय उपयुक्त असते. त्याचबरोबर कॅल्शियम बरोबरच ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट हे मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे तीळ हे आपल्या शरीरासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. आता तीळ आपले इथे व्यवस्थित भाजलेले आहेत. ते आता आपण 2 वाट्या इथे खोबऱ्याचा किस घेणार आहोत आणि हा खोबऱ्याचा किस देखील आपण हा इथे मंद आचेवरती व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा किस भाजताना गॅस हा अतिशय मंद आपल्याला हवा आहे. खोबऱ्याचा किस भाजताना आपलं थोडं जरी दुर्लक्ष झालं तर तो किस आपला जळतो. खोबरं हे देखील आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खोबरं हे आपल्याला खूप उपयोगी पडतं. अशा पद्धतीने खोबरं आपलं देखील इथे व्यवस्थितरित्या भाजून झालेलं आहे. हे खोबरं आपण एका ताटामध्ये काढून घेणार. आता खोबरं भाजल्यानंतर आता आपण इथे बदाम आणि काजू इथे भाजून घेणार आहोत. साधारणतः 50 ग्रॅम बदाम आणि 50 ग्रॅम काजू आपण इथे घेतलेले आहेत. वाटीच्या अंदाजाने जर घेतलं तर अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू आपले इथे होतात. आता हे जे बदाम आणि काजूमध्ये जो ओलावा असतो तो ओलावा जाईपर्यंत आपल्याला हे बदाम काजू 2 ते 3 मिनिटं आपल्याला तिथे भाजून घ्यायची आहे. बदाम काजूचा ओलावा गेला तर आपले लाडू इथे खराब होत नाहीत. म्हणून खरपूस असे आपल्याला बदाम काजू देखील भाजून घ्यायचे आहेत. बदाम काजू हे अँटीऑक्सिडंट असतात आणि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला ते मदत करतात. तसेच बदाम आणि काजू हे लहान मुलांना हे आपण रोज खाण्यास द्यायला हवेत. त्यामुळे मुलांची बुद्धी देखील तल्लख होते.
आता हे बदाम काजू आपले भाजून झालेले आहेत. आता सर्व जिन्नस आपल्या सुक्या भाजून झालेला आहेत. आता आपण 2 चमचे, 2 पोह्याची जी छोटी चमचे असतात ते 2 चमचे इथे साजूक तूप घेणार आहोत आणि या तुपामध्ये आपण इथे डिंक हा भाजून घेणार आहोत. डिंक हा व्यवस्थितरित्या आपण इथे त्या तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. डिंक हा तूप गरम झाल्यावर लगेच फुलतो आणि डिंक घातल्यामुळे लाडू अतिशय पौष्टिक असे होतात आणि आपले हाडे मजबूत होण्यासाठी देखील डिंक हा अतिशय महत्त्वाचा असतो. डिंकामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही वाढण्यास देखील मदत होते. आता डिंक आपला इथे भाजून झालेला आहे, तो आपण काढून घेणार आहोत. डिंक काढून झाल्यानंतर त्याच तुपामध्ये आपण इथे अर्धी वाटी बेदाणे इथे भाजून घेणार आहोत. बेदाणे साधारणतः अर्धी वाटी म्हणजे 50 ग्रॅम आपले हे बेदाणे आहेत आणि हे बेदाणे जे आहेत ते आपण त्या मंद आचेवरती हे देखील तुपामध्ये इथे भाजून घ्यायचे आहे. बेदाणे भाजल्यानंतर बघा टम्म असे ते फुगतात आणि बेदाण्यामधील जो ओलसरपणा असतो तो देखील हे भाजून घेतल्यामुळे तो जातो आणि लाडू हे आपले जास्त दिवस टिकतात. बघा बेदाणे आपले हे व्यवस्थित इथे भाजून झालेले आहेत. असे टम्म फुगून हे वरती आलेले आहेत. बेदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतं आणि मोठ्या प्रमाणात कॅल्शियम देखील असतं. त्यामुळे हाडांची जी दुखणी असतात ती बेदाण्यामुळे लवकर बरी होतात. तर बेदाणे आपले इथे भाजून झालेले आहेत. आता याच तुपामध्ये आपण 1 वाटी इथे खजूर इथे भाजून घेणार आहोत. खजुराच्या बिया इथे मी काढून घेतलेल्या आहेत आणि ते खजूर ही आपण त्या तुपामध्ये भाजून घेणार आहोत. कोणतीही खजूर वापरली तरी चालेल. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही काळी खजूर देखील वापरू शकता. आता ही खजूर जी आहे तिच्यातील ओलावा थोडासा जाईपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची आहे. आपल्या शरीरातील रक्तवाढीसाठी खजूर जे आहे ते आपल्याला खूप उपयोगी असते आणि खजूर हे देखील अँटीऑक्सिडंट असते. हाडांच्या दुखण्यामध्ये देखील खजूर खाणे अतिशय उत्तम असते. आता हे खजूर जे आहे ते आपले इथे व्यवस्थित इथे भाजून होत आलेले आहेत. 2 ते 3 मिनटं आपल्याला खजूर हे तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. खजूर भाजून घेतले तर आपले लाडू हे जास्त दिवस टिकतात. त्यामुळे खजूर हे आपण ओले वापरायचे नाही आहेत. बघा खजूर हे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. ते आपण आता एका ताटामध्ये इथे काढून घेणार आहोत. आता हे सर्व ड्रायफ्रूट्स जे आपण भाजून घेतलेले होते ते मी आता एका ताटामध्ये इथे व्यवस्थित काढून घेतलेले आहेत आणि डिंक जो आहे तो आपण इथे वेगळाच ठेवलेला आहे. डिंक हा छोट्या मिक्सरला आपण अगोदर फिरवून घ्यायचा आहे. डिंक हा वेगळाच आपल्याला अगोदर काढून घ्यायचा आहे. सर्व ड्रायफ्रूट्समध्ये आपण तो एकत्र करायचा नाही आहे. आता डिंक हा आपला इथे बारीक करून झालेला आहे. ते जे मिक्सरचं भांडं आहे ते आपण तसंच इथे साईडला ठेवणार आहोत. आता उरलेले जे सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण सर्व एकत्र करून घेणार आहोत. मिक्सरचं भांडं जे आहे ते पूर्ण कोरडं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2दा ते 3दा आपण हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण इथे बारीक करून घेणार आहोत. मी 2दा इथे भांड्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते बारीक करून घेणार आहे. आता हे ड्रायफ्रूट्स जे आहे ते आपले व्यवस्थितरित्या बारीक झालेले आहेत. आपण मिक्सरच्या भांड्यामधून हे सर्व मिश्रण इथे काढून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण एकजीव इथे करून घेणार आहोत. हाताने पूर्णपणे ते व्यवस्थित आपण एकत्र असं करून घेणार आहोत. व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही हाताने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपण जी खजूर इथे तळून घेतलेली होती ती खजूर आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि बेदाणे देखील आपण यामध्ये तळून घेतलेले होते. हे जे ओले घटक आहेत ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा मी इथे जायफळ इथे किसून घेत आहे. साधारणतः अर्ध जायफळ आपल्याला यामध्ये किसून घालायचं आहे. व्यवस्थित बारीक किसून आपण जायफळ त्यामध्ये टाकणार आहोत.
आता यामध्ये आपण 1 चमचा विलायची पावडर इथे घालणार आहोत। विलायची पावडरमुळे लाडूचा सुगंध जो असतो तो अतिशय छान येतो आणि हे आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जे उरलेलं तूप जे होतं ते तूप आपण यामध्ये घालणार आहोत। आपले जे 2 चमचे आपण तूप जे घेतलेलं होतं ते उरलेलं तूप आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता आपण हे जे वस्तू आहेत त्या व्यवस्थितरित्या हे जे घटक आहेत ते व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्सरला हे सर्व आता फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरला आपण हे सर्व एकजीव असं करून घेणार आहोत। बघा, मिक्सरला आपण हे सर्व फिरवून घेतलेलं आहे आणि अतिशय बारीक अशी छान अशी आपली ही पेस्ट आपली इथे तयार झालेली आहे। आता या मिश्रणामध्ये आपण जो डिंक इथे अगोदर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला होता, बारीक करून घेतलेला होता, तो त्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचा आहे। बघा, डिंक आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही यामध्ये गूळ देखील टाकू शकता, पण यामध्ये मी गुळाचा वापर केलेला नाहीये। खजुरीमध्ये जे गोडाचं प्रमाण असतं त्यामुळेच हे लाडू आपले अतिशय चविष्ट असे होतात। आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून आपण त्याचे लाडू वळून घेणार आहोत। आपल्याला हवे त्या आकारामध्ये आपण हे लाडू इथे करून घ्यायचे आहे। एवढ्या मिश्रणामध्ये जे आपण जे प्रमाण घेतलेलं आहे या प्रमाणामध्ये मोठ्या आकाराचे साधारणतः 30 ते 35 लाडू होतात आणि छोट्या आकाराचे साधारणतः आपल्याला 50 ते 55 असे लाडू होतात। बघा, या साईजमध्ये जर आपण लाडू बनवले तर आपले हे 30 ते 35 आपले लाडू हे इथे तयार होतात। तर ही जी लाडूची जी रेसिपी आपण आज इथे बघितलेली आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा। या पावसाळ्यामध्ये तुम्ही या पद्धतीचे लाडू नक्की करून बघा, त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढून आपल्या शरीराला ताकद आणि ऊर्जा निर्माण होते। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पौष्टिक अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।